राज्यात आतापर्यंत सर्वात चर्चिलं जाणारं आंदोलन म्हणजे जरांगे पाटलांचं मराठ्यांसाठी चालू असलेलं आंदोलन. हे आंदोलन फडणवीसांना थेट जरांगे पाटलांचं आव्हान आहे. आता आंदोलन परवडणार नाही. देवेंद्र फडणवीस हे सुद्धा अडचणीत येणार. नेमकं कसं? जे काही आंदोलन आणि त्याची तयारी, जरांगे पाटील कसं फडणवीस आणि त्या सरकारला अडचणीत आणणार, सविस्तर बघूया. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला थेट इशारा देत 23 मेपासून पुन्हा आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे यावेळी आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाचे असणार असल्याचे संकेत जरांगेंनी दिले आहेत. ना मंडप, ना पंखा, ना पाणी, भर उन्हात अमोर उपोषण करणार अशी भूमिका त्यांनी घेतल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची चिंता वाढलेली आहे. उन्हाळ्याच्या कडक तापमानात आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या आंदोलनाची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू झाली आहे. मराठा समाजाच्या मागण्या अजूनही प्रलंबित असल्याचा आरोप करत जरांगेंनी सरकारवर गंभीर टीका केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी काळात राज्यातील वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी सांगितले की मराठा समाजाला आरक्षण देण्याचे अनेकदा आश्वासन देण्यात आले, मात्र प्रत्यक्षात अजूनही ठोस निर्णय घेतलेला नाही. सरकार वेळ काढत आहे, समाजाची फसवणूक सुरू आहे असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या या आंदोलनामुळे आता देवेंद्र फडणवीस हे अडचणीत आले आहेत. कारण जरांगे पाटलांच्या सोबत राज्यातील करोडो मराठा समाज आहे आणि त्यांना जर काही झालं तर मराठा समाज या सरकारला उलटवून टाकण्याची ताकद या मराठा समाजामध्ये आहे. सरकारने दिलेल्या मुदती संपल्या तरी अनेक मागण्यांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळे आता शांत बसून उपयोग नसल्याचं सांगत त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. जरांगेंनी स्पष्ट केले आहे की 30 मेपासून सुरू होणारे आंदोलन हे केवळ प्रतिकात्मक नसून निर्णय असेल. आम्ही यावेळेस कोणतीही सुविधा घेणार नाही, ना मंडप, ना पंखा, ना AC. मराठा समाजासाठी आम्ही उन्हात उपोषण करणार असं त्यांनी सांगितलं. या घोषणेमुळे आंदोलनाची तीव्रता लक्षात येते. कडक उन्हात आमरण उपोषण करण्याचा निर्णयामुळे आंदोलकाच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालेला आहे. मात्र जरांगे समर्थकांचा दावा आहे की समाजासाठी हा संघर्ष शेवटपर्यंत सुरू राहणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत जरांगेंनी म्हटलं आहे की सरकारने मराठा समाजाच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. हे आंदोलन सरकारला परवडणार नाही. देवेंद्र फडणवीस यांना या आंदोलनामुळे मोठ्या अडचणीत सापडल्याची प्रचिती आल्याचं दिसत आहे. राज्यातील विविध भागामध्ये मराठा समाजामध्ये नाराजी वाढताना दिसत आहे. अनेक ठिकाणी बैठका, सभा आणि आंदोलनाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. जरांगेंच्या समर्थनार्थ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात पोस्ट व्हायरल होत आहेत. विशेषतः ग्रामीण भागात मराठा समाजातील युवकांमध्ये सरकार विरोधी भावना वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही अशी भूमिका अनेक आंदोलकांनी घेतली आहे. दरम्यान राज्य सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर असली तरी जे काही जरांगे पाटील आंदोलन करतील त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा राजकीय गेम होऊ शकतो. सरकारमधील काही नेते आंदोलन टाळण्यासाठी पुन्हा चर्चा करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. मात्र जरांगे पाटलांनी यावेळी कठोर भूमिका घेतल्यामुळे तोडगा काढणे सरकारसाठी सोपे राहणार नसल्याचं जाणकार सांगत आहेत. मराठा आंदोलनाचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर नेहमीच मोठ्या प्रमाणात झाला आहे. यापूर्वी आंदोलनामुळे अनेक राजकीय समीकरणं बदलली होती. त्यामुळे 30 मेपासून सुरू होणाऱ्या आंदोलनाकडे सर्व पक्षाचं लक्ष लागलेलं आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरण्यास सुरुवात केली असून काही नेत्यांनी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे महायुतीतील नेत्यांमध्येही या विषयावर चिंतेचे वातावरण असल्याचं बोललं जात आहे. जरांगेंनी शेवटी स्पष्ट संदेश दिला की हा लढा आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून मराठा समाजासाठी आम्ही शेवटपर्यंत लढणार आहोत असंही त्यांनी सांगितलं.
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? जरांगे पाटील यांचं मराठ्यांसाठी असलेल्या आंदोलनामुळे देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय गेम होईल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद.